काय सांगाल, खरीप पेरणी सुरू आहे, कशी परिस्थिती, काय नाव? माझं नाव शंकर हिम्मतराव बनकर, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी देवळेगाव गावचा रहिवासी असून माझ्याकडे जवळपास 9 ते 10 एकर जमीन आहे. आणि ती पाऊस नुकताच झालेला आहे, 4 ते 5 दिवस झालेले आहे. पाऊस पण एवढा जास्त काही झालेला नाहीये. तर पाऊस पुढं काय होईल ते काही सांगता येणार नाही, पण जेवढा झालाय त्यातच आम्ही पेरणीची सुरुवात केलेली आहे. 4-5 पिके आहेत: मिरची, सोयाबीन, तूर, उडीद. असे 4-5 पिके असून जवळपास शेतीला 1-1.5-2 लाख रुपये खर्च आतापर्यंत झालेला आहे. आता तुम्ही जे बी बियाणे घेतली, कशी व्यवस्था केली पाहिजे? बी बियाण्याची व्यवस्था जी काय ती यावर्षी ते युद्धामुळे भेटत नसल्यामुळे जे बियाणं आहे ते आम्ही फार पूर्वीच भरून ठेवलेलं आहे, 1 ते 1.5 महिन्यापूर्वी, एप्रिलच्या मेच्या दरम्यान. आणि आता आता खताचे त्याचे भाव वाढलेले आहे, त्यामुळे आम्ही आधी भरपाई करून ठेवली. काय मागणी आहे आता सांगा थोडी? आता खताची काय वाटतं? सरकारकडे शेतकऱ्याची काहीच मागणी असं नाही. माग झालं तरी काही हरकत नाही, परंतु भाव शेतकऱ्याचा हक्काचा नाहीये, त्याच्यामुळे भावच शेतकऱ्याला भेटला पाहिजे. बाकी माग काही झालं तरी चालत नाही, पण जो भाव शेतकऱ्याला हवा आहे तो भेटलाच पाहिजे. Wait.